जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो सर्वसाधारण माणूस नाही, अवघ्या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे. पण त्यावेळी बायांना उंबरा वळण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीला कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातील चूल, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण त्या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खोळ ज्योतिरावांच्या मनात होतं. असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते. तेव्हा त्यांना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड फर्स्ट वुमन एज्युकेटेड, फुल हाऊस एज्युकेटेड, पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. बेक बे, बेदुनी चार, बेत्रिक सा, काना मात्रा उकार विलांटी सार. बघता बघता मी वाचायला शिकली, लिहायला शिकली आणि काव्य सुद्धा रचू लागली. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपट्यासारखा जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखा जगला तर नाम होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोही सुरती. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतले, यात कोणाचा धर्म बुडतो? इतका तकला देऊ शकतो का धर्म? अहो, शाळेत जाताना शेण फेकलं, मी सहन केलं. दगडफेक केली तरी मी सहन केलं. शिव्या दिल्या, थुकलं तरी मी सहन केलं. पण आता मला सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि अचानक एक थिटिंगल माझ्या समोर होतो आणि म्हणतो, ए टिवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी की ते शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही ज्योतिराव पहिलवानाच्या पत्नी आहोत. असा हात घेतला ना सनकन कानाखाली वाजवल्यानं सुनावलं, आज आलायस थोबाडा फुटल्याचा, पुन्हा आलास तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. अहो, स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असून ती नेहमी अन्यायाची बळी ठरत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला, तिने सती जायचं? तिचा नवरा मला, यात तिचा काय दोष असतो? म्हणूनच आम्ही आवाज उठवला, इंग्रज सरकारांकडे मागणी केली आणि इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली. आणि तेच विधवा महिला काशीबाईच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. जे धुलधुल पावलाने कसं आमचं अंगण भरून जायचं. हो, आम्ही त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. पण पुण्यात एकदा प्लेगची साथ पसरली होती. काखेत घाट घेऊन लोक पटापटा मरत होते. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं. यशवंत हॉस्पिटल सुद्धा उभारलं. मी त्या रुग्णांची सेवा करत होते. प्लेग हा संसर्गजन्य होता, तो कधी ना कधी मला होणार होता, माझ्या यशवंतालाही होणार होता. पण आम्ही जगलो मुळीत त्या समाजासाठीच ना. आणि या समाजाची सेवा करत असताना मरण पात्कारले. ए मरणा, तुझे स्वागत आहे रे. धन्यवाद. अहो, मी सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीची माई झाली. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपण अशा चुकीच्या रूढी परंपरांना विरोध केला. आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. आणि म्हणूनच म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्ध खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केले. मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. अहो, एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली ती संपूर्ण घराला शहाणी करू शकते. म्हणून मुलींना वाचवा, शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मनपूर्वक धन्यवाद.